सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. एक क्षण थांबा आणि स्वतःलाच विचारा की मी जे समजतो तेच अंतिम सत्य आहे का? जर या प्रश्नाने मन हलकसही ढवळून निघालं असेल तर आजचं हे चिंतन तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण ज्या गोष्टीवर विचार करणार आहोत ती जर खऱ्या अर्थाने समजली तर विचारांची दिशा बदलेल, अनुभवाची खोली वाढेल आणि अंतर्मनात एक नवा प्रकाश प्रकट होईल. आजचा विषय आहे, ही गोष्ट समजली तर आयुष्य बदलणार. आध्यात्मिक सत्य. मनुष्य सतत शोधात असतो. ज्ञानाचा शोध, अनुभवाचा शोध, शांतीचा शोध. पण या सर्व शोधामध्ये एक मूलभूत चूक होते. शोध बाहेर सुरू होतो आणि उत्तर आत असतं. हीच विसंगती मनाला अस्थिर ठेवते. आध्यात्मिक सत्य हे शब्दांनी समजण्यासारखं नसतं, ते अनुभूतीने उलगडतं. पण त्या अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी मनाची तयारी आवश्यक आहे. मन जर अस्थिर असेल तर सत्य समोर असलं तरी दिसत नाही. म्हणून सुरुवात इथूनच करावी लागते. सत्य म्हणजे काय? तर सत्य म्हणजे बदलणाऱ्या गोष्टींच्या पलीकडचं जे आहे ते, जे वेळेनुसार बदलत नाही, जे परिस्थितीनुसार बदलत नाही, जे विचारांनुसार बदलत नाही, तेच सत्य. आणि हे सत्य बाहेर पूर्णपणे सापडत नाही. मनुष्याची एक मोठी सवय आहे, जे दिसतं त्याला सत्य मानणं. पण जे दिसतं ते बदलतं आणि जे बदलतं ते कायमच असू शकत नाही. म्हणूनच जे कायम आहे ते शोधण्यासाठी दिसण्याच्या पलीकडे जावं लागतं. इथूनच आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. या प्रवासाचा केंद्रबिंदू आहे मन. मन सतत विचार निर्माण करतं. एक विचार संपतो, दुसरा लगेच सुरू होतो. ही अखंड साखळी मनाला कधीच स्थिर राहू देत नाही. जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा आपण वास्तव पाहत नाही, आपण फक्त विचार पाहत असतो. ही एक अत्यंत महत्वाची जाणीव आहे. आपण जगाला जसं आहे तसं पाहत नाही, तर जसं मन आहे तसं पाहतो. म्हणून मन समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मन शांत करणं आवश्यक आहे. मन स्थिर करणं आवश्यक आहे. पण मनावर जबरदस्तीने नियंत्रण मिळवणं योग्य मार्ग नाही. कारण नियंत्रण केल्यावर विरोध निर्माण होतो आणि विरोधामुळे अस्थिरता वाढते. म्हणून इथे एक वेगळी पद्धत वापरावी लागते, ती म्हणजे साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे काय? जे घडत आहे त्याचं फक्त निरीक्षण करणं. कोणताही निर्णय न घेता, कोणताही विरोध न करता, कोणताही हस्तक्षेप न करता फक्त पाहणं. ही अवस्था सुरुवातीला कठीण वाटते, कारण मनाला सतत काहीतरी करायची सवय असते. पण जेव्हा आपण फक्त पाहायला शिकतो तेव्हा मनाची गती हळूहळू कमी होते, विचारांची तीव्रता कमी होते आणि मन स्थिर होऊ लागतं. ही स्थिरता आध्यात्मिक सत्याची पहिली पायरी आहे. या टप्प्यावर एक नवीन अनुभव सुरू होतो. मन शांत होतं आणि त्या शांततेत एक वेगळीच जागरूकता निर्माण होते. ही जागरूकता विचारांपेक्षा वेगळी असते. ती शब्दांमध्ये मांडता येत नाही, पण ती स्पष्टपणे अनुभवता येते. हीच आध्यात्मिक सत्याची पहिली झलक आहे. पण इथेच थांबायचं नाही, कारण ही फक्त सुरुवात आहे. आता प्रश्न आहे, या अवस्थेत स्थिर कसं राहायचं? यासाठी सातत्य आवश्यक आहे. एकदा अनुभव आला म्हणून तो कायम राहील असं नाही. मन पुन्हा भटकतं, विचार पुन्हा वाढतात, पण प्रत्येक वेळी आपण परत जागरूकतेकडे येऊ शकतो. हीच साधना आहे. या प्रक्रियेत श्वास अत्यंत महत्वाचा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित केलं की मन वर्तमानात येतं आणि वर्तमानात आलं की विचारांची पकड सैल होते. हळूहळू श्वास आणि जागरूकता यांचं नातं तयार होतं. या प्रवासात एक मोठा अडथळा आहे, मी ही भावना. मी करतो, मी अनुभवतो, मी समजतो. या भावनेमुळे एक वेगळीच मर्यादा निर्माण होते. कारण जिथे मी आहे तिथे विभाजन आहे आणि जिथे विभाजन आहे तिथे पूर्णत्व नाही. म्हणूनच मी च्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. ही गोष्ट समजणं सोपं आहे, पण अनुभवणं कठीण आहे. कारण मी ही भावना अत्यंत सूक्ष्म आहे. पण सतत जागरूकता ठेवली तर हळूहळू मीची पकड कमी होते आणि एक क्षण असा येतो जिथे केवळ अनुभव उरतो. अनुभव घेणारा आणि अनुभव यांच्यातील भेद नाहीसा होतो. ही अवस्था शब्दांच्या पलीकडची आहे.
या अवस्थेनंतर एक नवीन प्रवास सुरू होतो. मन शांत झालेलं असतं, विचार विरळ झालेले असतात आणि जागरूकता स्थिर झालेली असते. या अवस्थेत एक अत्यंत महत्वाची जाणीव होते. आपण जे समजत होतो तेच मर्यादित होतं. ज्ञान उपयुक्त आहे पण अंतिम नाही, कारण ज्ञान भूतकाळावर आधारित असतं आणि सत्य वर्तमानात असतं. म्हणूनच आध्यात्मिक प्रवासात एक टप्पा असा येतो जिथे ज्ञानालाही सोडावं लागतं. हे सोडणं म्हणजे विसरणं नाही, तर त्याच्याशी असलेली ओळख कमी करणं आहे. जसं एखादं साधन वापरतो आणि काम झाल्यावर बाजूला ठेवतो, तसंच ज्ञानाकडे पाहणं आवश्यक आहे. यामुळे मन हलकं होतं. मन हलकं झालं की त्यात जागा निर्माण होते आणि त्या जागेतच सत्य प्रकट होतं. ही प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक आहे, पण आपण तिला गुंतागुंतीची बनवतो. आपण सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण आध्यात्मिक सत्य मिळवण्याची गोष्ट नाही, ती ओळखण्याची गोष्ट आहे. त्या आधीपासूनच आहे. फक्त त्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करायचं आहे. हे आवरण कसं दूर होतं? तर जागरूकतेने. प्रत्येक क्षणी स्वतःकडे पाहणं, विचारांची जाणीव ठेवणं, प्रतिक्रियांना समजून घेणं ही सततची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जशी गहन होते तसं मन पारदर्शक होतं आणि एक वेळ अशी येते जिथे मन अडथळा राहत नाही, ते माध्यम बनतं. या अवस्थेत एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळते. ही शांतता कोणत्याही कारणाशिवाय असते. ती कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते. हीच खरी शांती आहे. या शांतीतून एक वेगळी स्पष्टता निर्माण होते. निर्णय सहज होतात, विचार कमी लागतात आणि अनुभव अधिक गहन होतो. ही अवस्था स्थिर झाली की दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. जे आधी गुंतागुंतीचं वाटत होतं ते साधं वाटू लागतं. जे आधी महत्वाचं वाटत होतं ते गौण वाटू लागतं आणि जे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे ते स्पष्ट दिसू लागतं. हीच त्या आध्यात्मिक सत्याची शक्ती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अवस्था घाईने मिळत नाही. प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य वेळी घडते. आपण फक्त तयारी करू शकतो, जागरूक राहून, सातत्य ठेवून आणि प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहून. याच प्रक्रियेतून सत्य उलगडतं आणि जेव्हा ते उलगडतं तेव्हा शब्दांची गरज उरत नाही, कारण तेव्हा समजणं विचारांमधून नाही तर अनुभूतीतून होतं. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश, जर खरोखर बदल हवा असेल तर बाहेर पाहणं थांबवा, आत पाहायला सुरुवात करा. कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला समजायला लागला त्या क्षणी सत्य तुमच्या समोर उभं राहतं आणि तो क्षणच आयुष्य बदलणारा ठरतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.